नमस्कार, मी सविता नाथ ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी साखर वगैरे न वापरता 100% शुद्ध, सुगंधी आणि टिकाऊ वेलची पावडर। कुठलाही गोडाचा पदार्थ करताना आपल्याला वेलची पावडरची गरज लागतेच आणि बाजारातील महाग आणि भेसळयुक्त पावडरपेक्षा घरी बनवलेली पावडर ही जास्त चविष्ट आणि टिकाऊ असते। तर ही वेलची पावडर करण्यासाठी मी इथे 50 ग्रॅम ही हिरवी वेलची घेतलेली आहे आणि तिची गुणवत्ता वाढवण्यासाठी मी हे 10 ग्रॅम सुंठ घेतलेली आहे। इथे 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे आणि एक जायफळ घेतलेले आहे आणि 2-4 लवंगा घेतलेले आहेत। आता मी ही सुंठ आहे ना ती बारीक करून घेते आणि हे जायफळ सुद्धा बारीक करून घेते आणि वेलची आणि बडीशोप छान भाजून घेते। आपण इथे एक पॅन घेतलेला आहे। आपण आता घेतलेली वेलची याच्यामध्ये थोडी हलकी भाजून घेणार आहोत। आपल्याला तिला फार नाही भाजायचं, रंग बदलून नाही द्यायचा आहे तिचा, थोडी तिला भाजून घ्यायची आपल्याला। वेलची आपली साधारण भाजून झाली आहे। आता आपण त्याच्यामध्ये घेतलेली ही बडीशोप आहे ना ती सुद्धा थोडी अशी भाजून घ्यायची। ही बडीशोप आणि ही सुंठ आपण जी घेतलेली ना 10 ग्रॅम ती मी अशी खलबत्त्यामध्ये तुकडे करून घेतलेले आहे, ती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची। आणि हे जे जायफळ घेतलेलं ते सुद्धा मी खलबत्त्यात बारीक करून घेतलेले। आपल्याला ते फार नाही भाजायचे, फक्त साधारण असं गरम होईपर्यंतच भाजायचं आहे। हे पहा आपलं बडीशोप आणि वेलचीचा सुद्धा रंग बदललेला आहे। हे इथपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे सर्व थंड करून मी याची पावडर करून तुम्हाला दाखवते। आपण भाजून घेतलेली वेलची, सुंठ आणि बडीशोप सगळं आता थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून याची बारीक पावडर करून घेऊया। याची छान आपण आता पावडर करून घेऊया। तयार आहे आपली 100% शुद्ध, सुगंधी आणि टिकाऊ वेलची पावडर। यामध्ये आपण वेलचीसोबत सुंठ, बडीशोप, जायफळ वापरलं आहे, त्यामुळे या वेलची पावडरची गुणवत्ता ही वाढलेली आहे। काय होतं कधी कधी ना पुरणपोळी किंवा बेसन लाडू असे गोड पदार्थ खाल्ले ना की काही जणांना अपचनाचा त्रास होतो, पण आपण अशी वेलची पावडर जर तुम्ही केलीत ना तर त्यामध्ये असलेली सुंठ आणि बडीशोप यामुळे अपचनाचा त्रास अजिबात होत नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी वेलची पावडर जरूर करून बघा। आणि आता आपण ह्या लवंगा घेतलेल्या त्यांचा मी तुम्हाला उपयोग दाखवते। काय होतं आपण जेव्हा जास्त प्रमाणात वेलची पावडर करतो ना तेव्हा ती स्टोर करताना ह्याच्यामध्ये आपण 2-3 लवंगा जरूर वापरा। त्यामुळे काय होतं की ह्याचा जो टिकण्याचा काळ आहे ना तो वाढतो। लवंगेमुळे ना वेलची पावडर तशीही जास्तच टिकते, पण लवंग टाकल्याने ती अजून जास्त टिकते। त्यामुळे आपण काय करायचं, असं वेलची पावडर आहे ती एक अशी खाली हे करायची, पहिले टाकायची आणि त्याच्यामध्ये एक एक लेयर टाकून आपण अशी लवंग टाकायची। लवंग टाकून वेलची पावडर स्टोर करायची, त्यामुळे ती जास्त टिकते। अशी लवंगा वगैरे टाकून छान हवाबंद डब्यामध्ये फ्रीज शिवाय सुद्धा ही खूप दिवस टिकते। तर तुम्ही सुद्धा अशी वेलची पावडर जरूर करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते जरूर सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।